नमस्कार, मी रुशाली. 10वी-12वीचे रिझल्ट्स लागलेले आहेत, मात्र अजूनही अनेक विद्यार्थी हे संभ्रमावस्थेमध्ये आहेत की आपण कोणत्या दिशेने जावं, कोणतं फील्ड निवडावं जेणेकरून आपल्याला करिअरला पुढे स्कोप मिळेल. तर अजून असे अनेकही विद्यार्थी आहेत ज्यांना अपेक्षेप्रमाणे आपल्या परीक्षेमध्ये यश मिळाले नाही. मात्र तुम्ही खचून जाऊ नका. एका फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्या. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात आणि ते काही खोटं नाहीये. त्यामुळे तुमची इच्छा असणं हे फार गरजेचं आहे. ऑफकोर्स यू कॅन. मुलांना तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चंद्रकांत घाग, जे जनरल मॅनेजर आहेत कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे. सर, तुमचं स्वागत आहे मी मराठीच्या आमच्या स्टुडिओमध्ये. सुरुवातीला KTI म्हणजे नेमकं काय? म्हणजे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट हे तर फार मोठं नाव आहे राज्यात सुद्धा, राज्याच्या बाहेर सुद्धा. मात्र एक्झॅक्ट KTI म्हणजे काय? KTI हे नवीन रूप आहे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचं. आम्ही लोगो वगैरे सगळा बदली केलेला आहे त्याचा. आणि कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहीत असेल, कारण जवळजवळ 1961 साली चालू होऊन आज जवळजवळ 50 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची मुळात संकल्पनाच अशी होती की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, म्हणजेच धंदा किंवा व्यवसाय, त्यासाठी जे शिक्षण लागेल ते कोहिनूर पुरवणार. आणि 1961 साली 50 वर्षांपूर्वी याची ही संकल्पना रुजवण्यात आली आणि आजसुद्धा तीच अविरत कार्यरत आहे. आता जर या एज्युकेशनकडे पाहायचं झालं तर साधारणतः याला व्होकेशनल एज्युकेशन अशी एक संज्ञा प्राप्त झालेली आहे आणि ती पूर्णपणे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट निभावून नेते. आज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्रात 70हून अधिक शाखा आहेत आणि आम्ही केवळ महाराष्ट्रात राहिलेलो नसून महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 10 राज्यांमधून आमच्या 116 शाखा आहेत. 20,000हून अधिक विद्यार्थी वार्षिक या ठिकाणी प्रशिक्षण घेतात आणि 60पेक्षा अधिक कोर्सेस आम्ही शिकवतो. सर, तुम्ही व्होकेशनल एज्युकेशनचा इथे मुद्दा नमूद केलेला आहे. नेमकं याच्यामध्ये काय होतं? व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे मराठीत व्यावसायिक प्रशिक्षण. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना आपलं जे जनरल एज्युकेशनमध्ये काही विषय जे असतात ते कठीण होतात किंवा काळांतराने त्यातली रुची जी असते ती कमी होते. बरंच वाचन असतं, नॉलेज बेस्ड एज्युकेशन आहे आणि त्यामुळे मुलं कंटाळा करतात. त्याच्या उलटं व्यावसायिक प्रशिक्षणाचं आहे. मुलांचा जो कल असतो, त्यांची जी आवड असते, त्यांची जी रुची असते, त्या रुचीला प्राधान्य देऊन त्यांच्या कलेने जे शिक्षण दिलं जातं आणि ज्याचा त्यांच्या करिअरसाठी पुढे जाऊन उपयोग होईल असं चपखल जे शिक्षण आहे त्याला व्यावसायिक प्रशिक्षण म्हटलं जातं. व्होकेशनल एज्युकेशनमुळे अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरोखरच तितका कम्फर्ट नसतो जनरल एज्युकेशनमध्ये, ते नक्की येऊ शकतात. आपल्या आवडीचे अनेकविध कोर्सेस आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स एरिया आहे. इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं तर आज अशी एकही व्यक्ती नाही की जिला इलेक्ट्रॉनिक्सचा स्पर्श नाही. त्यातलंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. तर तो बिघडतो, मग तो बिघडल्यानंतर रिपेअरिंग होतो. मग रिपेअरिंग कोण करणार, तो दुरुस्त कसा करायचा, तर याचं शिक्षण देता येतं. मग हेच विद्यार्थी जे त्या ठिकाणच्या एज्युकेशनमध्ये कम्फर्टेबल नसतात, कंटाळा करतात आणि किंवा कंटाळलेले असतात, ते या ठिकाणी येऊन मोबाईल रिपेअरिंग अत्यंत व्यवस्थितपणे शिकू शकतात. आमचा अनुभव असा आहे की ते त्यात प्रावीण्य मिळवतात आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शिक्षण पूर्ण करून यशस्वीपणे नोकऱ्याही मिळवतात. आणि अधिकांश विद्यार्थी आम्ही पाहिलेत की ते व्यवसायामधून स्वतःचं छोटेखानी व्यवसाय सुरू करतात आणि आपल्या कुटुंबाचा भार पुढे घेऊन जाऊ शकतात. सर, तुम्ही इथे मुद्दा उपस्थित केलेला आहे की नोकरीचा, म्हणजे मुलांना या ठिकाणी शिकून कोर्स पूर्ण करून चांगल्या प्रकारच्या नोकऱ्याही मिळतात. मात्र आता जर एक वातावरण आपण पाहिलेलं आहे की समाजामध्ये निर्माण झालेलं आहे की शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. शिक्षण म्हणजे कुठे पुस्तकी शिक्षण, कुठली तरी डिग्री पाहिजे, कुठला तरी डिप्लोमा पाहिजे, जेणेकरून तेव्हाच चांगल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळते. तर असं काही आहे की हा फक्त भ्रम आहे? आतापर्यंत जर शिक्षण आपण पाहिलं तर ते मी या ठिकाणी पारंपरिक असं म्हणतो. त्याचं कारण की ते एक साचेबंद शिक्षण आहे की तुम्ही 10वीपर्यंत शिकायचं, त्यानंतर मग आईवडिलांचा एक पाठबळ म्हणा किंवा प्रेशर पण असतं तसं की 10 अधिक 2
मग +3 म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन झालं. आता ती व्यक्ती ग्रॅज्युएशननंतर नोकरीच्या लायक झाली किंवा तिच्याकडून त्या अपेक्षा केल्या जातात की आता बाबा तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे तर तू नोकरी करायला सुरुवात कर किंवा काहीतरी स्वतःसाठी कर. महाराष्ट्रातलं जर पाहिलं तर व्यवसाय कमी पण नोकरीसाठीच जास्त करून प्रेशर केलं जातं. अशा वेळी या प्रकारचं जे शिक्षण आहे व्होकेशनल एज्युकेशन ते नेमकं काय सांगतं की तुम्हाला ठराविक प्रकारची गुणवत्ता प्राप्त करून घ्यावी तुम्ही आणि त्यायोगे तुम्ही स्वतःचं नोकरी किंवा स्वतःसाठी व्यवसाय तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही 10+2 म्हणजे 10वी हा जर एक आपण पाया मानला तर 10वी नंतर सुद्धा तुम्ही विचार करू शकता की मी ज्युनियर कॉलेजमध्ये जायचं की माझं व्होकेशनल एज्युकेशन करायचं. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही व्होकेशनल एज्युकेशन इकडे येऊ शकता. तिथे 1 वर्ष जर तुम्ही केलं तर आमच्याकडे KTIमध्ये 1 वर्षाचा एक डिप्लोमा आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे डिप्लोमा आहेत वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये. तो जर तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला चांगलीशी एक नोकरी नक्कीच मिळू शकते. जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला 1 वर्ष नाही देता येणार मी छोटे खाणी प्रोग्राम तर तुम्ही छोटेही प्रोग्राम करू शकता. 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंतचे जे कोर्सेस आहेत आणि ह्या प्रत्येक कोर्सेसमुळे तुम्ही नोकरीच्या लायक 100% बनता. त्यामुळे त्याच पद्धतीने व्यवस्थित ट्रेन केलं जातं मुलांना योग्य मार्गदर्शन केलं जातं आणि खरंच कोहिनूर म्हणजे एक हिरा म्हणतात त्या पद्धतीने मुलांना घडवलं जातं. सर तुमच्याकडून यामध्ये आणखीन कोणते कोर्स आहेत ते सुद्धा मला जाणून घ्यायचंय. मात्र इथे वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुलांनो, निकाल लागलेले आहेत. कुठल्या मार्गाला जायचं, कुठल्या दिशेनं आपल्या करिअर करायचं याच्याबद्दल तुमच्या मनात जर काही संभ्रमावस्था असेल तर आमचा हा कार्यक्रम नक्की पहा. कारण तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चंद्रकांत घाग जे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे जनरल मॅनेजर आहेत. सर तुम्ही ब्रेकवर जाण्याआधी व्होकेशनल एज्युकेशन बद्दल सविस्तररित्या सांगत होता. मात्र याचा आता समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आता सध्या बदलत चाललेला आहे. तर याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो व्होकेशनल एज्युकेशनचा? आपल्याकडे देर आहे दुरुस्त आहे म्हटलं तरी चालेल. कारण म्हणजे मी ॲडव्हान्स कंट्रीजच्या जर कंपॅरिझनमध्ये बोलायला झालं तर आपण खूप मागे आहोत. आपल्याकडे शिक्षित किंवा व्यवसायाला अनुरूप शिक्षण घेतलेली अशी जी संख्या आहे लोकांची किंवा त्या कामगारांची ती कमी आहे म्हटलं किंवा नगण्य आहे म्हटलं तरी चालेल. आणि हा आपल्याला असलेला देशासाठी एक मोठा चॅलेंज आहे किंवा स्कोप आहे म्हटलं तरी चालेल. मग शिक्षणाशी जर कम्पेअर करायचं झालं तर पारंपरिक शिक्षण जसं मी मगाशी म्हटलं की 10+2+3 मुळात होतं काय की यामधून जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत साधारणतः BA म्हणा, BCom, BSc आणि आता ऑफलेट जे काही नवीन आलेले आहेत BM, MBA तर या प्रकारच्या ऑप्शन्स म्हणून खरोखरच आपल्याला काय साध्य करायचं असतं. बऱ्याच जण मुलांशी जर तुम्ही बोललात पालकांशी जरी पाहिलात तर नोकरी हेच त्याचं उत्तर असेल. मग जर नोकरीच असेल तर माझ्या आवडीनुसार मी ती नोकरी का नाही निवडावी आणि ती 15 वर्षाचं सलग शिक्षण पूर्ण केल्यानंतर का, हे 2 प्रश्न आहेत. आणि त्यासाठीच त्याच ठिकाणी व्होकेशनल एज्युकेशन याचा विचार व्हायला हरकत नाही. आणि आज सुदैवाने परिस्थिती खूप चांगली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नवीन पंतप्रधान माननीय श्री मोदीजी यांनी त्या दिवशी लोकसभेत अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की नो स्कॅम इंडिया, इट्स अ स्किलिंग इंडिया. तर स्किल डेव्हलपमेंटसाठी ते खूप प्राधान्य देत आहेत. आणि सुदैवाने KTI आज 50 वर्ष त्या क्षेत्रात आहे. आमच्या अनुभवामुळे आणि या प्रकारच्या ज्या गोष्टी होत आहेत त्यातून मला सांगता येईल संपूर्ण पालकांना आणि विद्यार्थ्यांना की व्होकेशनल एज्युकेशनकडे आवर्जून पहा. व्होकेशनल एज्युकेशनमध्ये 10वी नंतर जर पाहिलं तर अधिक अपॉर्च्युनिटीज आहेत. अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे तुम्ही जितकी इंडस्ट्री म्हणाल, आज जितक्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वाव आहे. तुम्ही त्यानुसार स्वतःच्या आवडीचं एखादं क्षेत्र निवडा. जवळच्या इन्स्टिट्यूटमध्ये जा. कोहिनूरच्या तर सगळीकडेच शाखा आहेत आणि या वयात तुम्ही सुरुवात करा शिक्षण घ्यायला. आज अजून एक जोड द्यायची झाली तर कोहिनूरकडे NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे भारत सरकारचाच एक उपक्रम आहे आणि त्यांच्यामार्फत खूप सुंदर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क डेव्हलप करण्यात आले ज्याच्यामध्ये लेवल 1 to लेवल 10 अशा प्रकारे ते शिक्षण पूर्ण करता येतं.
म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की 8वी 9वी नंतर की बाबा मला तिथे कम्फर्टेबल नाही आहे किंवा 10वी नंतर सुद्धा, तर ही संपूर्ण जी लेवल्स आहेत 1, 2, 3 साधारणतः इक्विव्हॅलन्स जर बघायचं झालं तर 10वी नंतर मी लेवल 3चा अभ्यासक्रम घेऊ शकतो आणि ते पूर्ण केल्यानंतर मी जर 17-18 वर्षानंतर पूर्ण झालेले असतील तर मी नोकरीला जावं. कारण हे शिक्षण तेच सांगतं की तुम्ही शिक्षण पूर्ण करा, जे आवश्यक आहे माझ्या नोकरीसाठी नोकरी करा आणि नोकरी करत असताना पुन्हा येऊन पूर्ण करा. तिथे तुम्ही ग्रॅज्युएशन करणार आहात, तिथे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहात. जर तसं असेल तर इथेही त्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे लेवल 3, लेवल 4 इज इक्विव्हॅलंट टू आपले 12वी किंवा लेवल 7, 8 ग्रॅज्युएशन आहे. तिथून पुढे अगदी 10वं म्हणजे तुम्हाला रिसर्चपर्यंत अभ्यास करता येतो. म्हणजे झालं काय की मी बळजबरीने ओढून ताणून माझ्या रुचीच्या बाहेर जाऊन जर अभ्यास करणार असेल आणि त्याचं उद्दिष्ट एकच असेल की नोकरी, तर तसं न राहता माझ्या आवडीनुसार संपूर्ण इंडस्ट्रीचा अभ्यास करून मी त्यातला एखादा कोर्स घ्यावा आणि माझ्या आवडीनुसार आणि तब्येतीनुसार तशा प्रकारे ते शिक्षण पूर्ण करत मी एक चांगला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इव्हन रिसर्चपर्यंत जाऊ शकतो. आणि याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना ही एक नक्कीच नवीन संधी आहे. सर, तुम्ही ते आवडीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, पण बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की माझ्या आवडीनिवडी काय आहेत. पालकांना सुद्धा माहिती नसतं कधी कधी की आपल्या मुलाच्या आवडीनिवडी नेमक्या काय आहेत. मग अशा वेळेला जेव्हा KTI मध्ये असे पालक आणि असे विद्यार्थी जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं? आमच्याकडे सगळ्या ब्रांचेसमध्ये काउन्सलर्स आहेत आणि हे ट्रेंड काउन्सलर्स आहेत. यांचं पूर्ण वेळ हा विद्यार्थी आणि पालकांना आणि खास करून जे कन्फ्यूज झालेले विद्यार्थी असतात किंवा ज्यांना बऱ्याचदा या गोष्टींची माहिती नसते त्याच्यासाठीच पूर्ण वेळ ठेवलेले आहेत. या काउन्सलर्सच्या मदतीने विद्यार्थी म्हणा किंवा पालक स्वतःची दिशा ठरवू शकतात. अनेकविध कोर्सेस म्हणून मी हा कोर्स का करावा हा जो प्रश्न पडलेला असतो किंवा मग माझ्यासाठी काय आहे, हे दोन्ही प्रकारचे प्रश्न जे आहेत हे आमचे काउन्सलर्स अगदी सहजरित्या त्यांना समजावून देतात. किंबहुना आमच्याकडे काही व्हिडिओज अशा प्रकारचे आहेत आणि आमच्या लॅब्समध्ये जे आहेत किंवा टीचर्स आमचे आहेत यांचंही त्याच्यामध्ये बरंचसं इन्व्हॉल्व असतं. त्याच्यातून आम्ही त्यांना दाखवू शकतो. से फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईलमध्ये 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे आणि आता जर पाहिलं तर तुम्ही संपूर्ण ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकलचा अमाप वापर केलेला आहे. अशा प्रकारचे जर 3 सेगमेंट पाहिले, विद्यार्थ्याला बऱ्याचदा त्या गाडीचा आवाज काढणं किंवा आपण लहान असाल त्या पाहतात मोठा, ती जर संपूर्ण उघडून मला जोडून आणि त्याच्यावर पुन्हा मग मला राईड करता आलं, हे जर त्याला आपण दाखवलं तर त्याच्यामध्ये जी एक्साइटमेंट आम्ही पाहतो ती दुसरी कुठेही कधीही दिसत नाही. केवळ पुस्तकाचा भार याने तो जो विद्यार्थी दबलेला असतो किंवा साधारणतः प्रेशरमध्ये दिसतो. पण अशा प्रकारे जेव्हा त्याला काम करून शिक्षण घेता येत असतं आणि ते नोकरीसाठी होऊन येत असतं त्यावेळी त्याच्याकडे प्रचंड एक्साइटमेंट असतं. तर हे काउन्सलर त्यांना नेहमी मदत करत असतात. नक्कीच, म्हणजे फक्त योग्य मार्गदर्शन केलं जातं आणि मुलांना एक व्यवस्थित त्यांचा पाथ दाखवल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा भर होत असते आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे त्या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं शिकत असतात रस घेऊन आणि शिवाय त्याच्यामध्ये त्याचं करिअर करतात. कोहिनूरचा खरंच एक मोठा वाटा आहे याच्यामध्ये असंच म्हणावं लागेल. सर, तुमच्याकडून या इन्स्टिट्यूट संदर्भात आणखीनही काही जाणून घ्यायचंय, मात्र इथे पुन्हा एकदा वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहे चंद्रकांत घाग. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं सांगत होतात की कशा पद्धतीनं व्होकेशनल एज्युकेशनचे फायदे आहेत आणि कशा पद्धतीनं KTI मध्ये मुलांना पालकांना मार्गदर्शन केलं जातं जेणेकरून त्यांचे स्किल्स आहेत ते ओळखता यावेत आणि त्यांच्या त्या स्किल्सनुसारच त्यांना पुढे आपला करिअर पाथ व्यवस्थित त्या पाथवर जाता यावं. मात्र या KTI मध्ये नेमके असे किती कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्या आणि शिवाय मुलांसाठी आणि मुलींसाठी स्पेसिफिकली काय कोर्सेस आहेत. कारण जर आपण म्हटलं मुलगी 7वी 8वी नंतर जर तिला शिकायची इच्छा नसेल तर तिला घरीच बसवतात, मग तुला शिकून काय करायचंय बाबा किंवा तुला हे कोर्सेस करून काय करायचंय. मग अशा मुलींसाठी तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत? जसं मी सुरुवातीला म्हटलं की कोहिनूर म्हटलं की पाठोपाठ टेक्निकल इन्स्टिट्यूट असं येतं आणि मग नंतर मी म्हटलं की KTI आता आम्ही आमचं स्वरूप बदली केलं आहे. त्याचं कारण असते की टेक्निकलमध्ये असंख्य कोर्सेस आहेत आमच्याकडे आता
साधारणतः 60पेक्षा जास्त कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकलमध्ये पुन्हा टर्नर, फिटर, वेल्डिंगसारखे कोर्सेस आहेत. हे सगळे जड ताकदीचे असलेत. AC मेकॅनिक आहेत. रिसेंटली आम्ही जे इंट्रोड्यूस केलेल्या कोर्सेसपैकी कम्प्युटरची संपूर्ण रेंज आहे, म्हणजे हार्डवेअर नेटवर्किंग व्यतिरिक्त सॉफ्टवेअरसाठीचे कोर्सेस आहेत. मोबाईलमध्ये आता स्मार्टफोन आले तर आम्ही स्मार्टफोनसुद्धा दिलेले आहे. पण साधारणतः हे सगळे जरी कोर्सेस पाहिले तर कुठेतरी त्याच्यामध्ये पुरुषी डाव आहे की थोडंसं हात काळे करणं आणि अवजड अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे हाताळणं अशा प्रकारे. परंतु हे असं असताना सुद्धा मुलींची संख्या आहे आमच्याकडे, नगण्य असं नाही आहे पण कमी आहे. पण आता KTIच्या द्वारे आम्ही नॉन टेक्निकल एरियामध्ये सुद्धा प्रवेश करतो आहोत. जसं बँकिंग आहे, फायनान्स आहे किंवा इन्शुरन्ससारखे सेक्टर्स आहेत, त्यामधूनही आमच्याकडे कोर्सेस आहेत जे कोर्सेस दोघांनाही होतील, म्हणजे किंवा मुलं. परत रिटेलसारखा जो एक नवीन सेक्टर अख्ख्या भारतामध्ये आता त्याने जोर धरलेला आहे, तर त्या रिटेलमधले सुद्धा बरेचसे कोर्सेस जे आहेत ते आमच्याकडे आहेत. ट्रॅव्हल अँड टुरिझम हा एक एरिया आहे, त्यामध्ये सुद्धा बरेचसे कोर्सेस कोहिनूरकडे आहेत. तर हे सगळे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसकडे मुली नक्कीच पाहू शकतात आणि मुलं तर येतातच आहेत. तर अशा प्रकारे दोघांसाठी ही चांगली करिअरची संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. सर, मगाशी जसं तुम्ही सांगितलेलं होतं की 60पेक्षा जास्त कोर्सेस आहेत तुमच्याकडे, मोठी इन्स्टिट्यूट आहे तुमची, जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही खरंच ज्या पद्धतीनं मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य जी दिशा दाखवता ते नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आणि मुलींसाठी सुद्धा तुमच्या या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही चांगले कोर्सेस आहेत आणखीनही त्याच्यामध्ये भर पडावी अशी अपेक्षा नक्कीच मुलींची असेल. मात्र आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत जी तुमची जबाबदारी जी समाजाच्या दृष्टीने निभावत आलेला आहात ते नक्कीच एक कौतुकास्पद आहे. सर, तुम्ही इथे आलात, मुलांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचे आभार. या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.